नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, उन्हाळा आता चांगलाच जाणवायला लागला नाही. म्हणजे पंखा, AC, थंड पाणी, आईस्क्रीम, कुल्फी, बर्फाचा गोळा या सगळ्या पदार्थांची आता आठवण यायला लागली, म्हणजे खावेसे वाटायला लागलेत. उन्हातून आल्यानंतर वर डोक्यावर गार हवा देणारा पंखा सुरू केला आणि थंड पाणी जर पुढ्यात आलं तर वा, त्यावेळी खरं तर ते स्वर्गसुख वाटतं नाही. याच पाण्याविषयीनं एक खूप छान पोस्ट वाचनात आली, तीच आजच्या आनंदी कट्ट्यावर तुम्हा सगळ्यांशी शेअर करते. जयंत वेताळ यांनी ती पोस्ट शेअर केली आहे, ऐकूया. पाण्याची एक्सपायरी डेट काय असते? जिथे रोज नळाला पाणी येतं तिथे रोज पाणी शिळं होतं, म्हणजे रोज ओतून दिलं जातं. त्याची एक्सपायरी डेट 1 दिवसाची असते. जिथे दिवसाड पाणी येतं ना तिथं पाणी दिवसाड एक्सपायर होतं आणि ओतून दिलं जातं. जिथे 8 दिवसांनी पाणी येतं तिथे 8 दिवसांनी ते एक्सपायर होतं. म्हणजे खरंच बघा ना, आपल्याकडे रोज जर पाणी येत असेल तर हे पाणी शिळं झालंय म्हणून आपण ते ओततो आणि ताजं पाणी पुन्हा भरून ठेवतो. काही काही गावांमध्ये ना 8-8 दिवस उन्हाळ्यामध्ये पाणी येत नाही, तेव्हा ती लोकं पाण्याचा साठा करून ठेवतात आणि 8 दिवस ते पाणी वापरतात. पण 8 दिवसांनी पाणी आल्यानंतर त्यांना असं वाटतं की नाही, आता हे 8 दिवसापूर्वीचं शिळं पाणी आहे, ताजं पाणी भरूया, म्हणून ते उरलेलं पाणी तसं ओतून देतात, वाहून देतात आणि मग ताजं पाणी भरतात. हे आपल्याला बघायला मिळतंच. आता लग्न कार्यात पुढची बिस्लरी समोर आली की हातातली पाण्याची अर्धी असलेली बाटली एक्सपायर्ड होते आणि मग ती आपण फेकून देतो. वाळवंटात प्रवास करताना जोपर्यंत पाणी दिसत नाही ना तोपर्यंत जवळचं पाणी कसंही झालेलं असो, गरम असो, कोमट असो, त्या पाण्याला काही चव लागत नसो, पण ते पाणी आपल्याला दुसरं पाणी मिळेपर्यंत चालतं. धरणातलं पाणी पुढच्या पावसाळ्यापर्यंत चालतं. जर दुष्काळी परिस्थिती असेल तर 2-2, 3-3 वर्ष चालतं. जिथे 50 फूट बोरवेलमधनं पाणी काढलं जातं तिथे ते जमिनीखाली शेकडो वर्ष जुनं असतं. म्हणजे शेकडो वर्ष जुनं झालेलं पाणी आपल्याला प्यायला चालतं. मग त्याची एक्सपायरी डेट शेकडो वर्ष झाली ना. जिथे पाणी 400 ते 500 फुटावर बोरवेल खोदून काढलं जातं तिथे ते हजारो वर्षापूर्वी भूगर्भात साठवलेलं असतं तरीसुद्धा ते चालतं. म्हणजे श्रोते हो, पाण्याची एक्सपायरी डेट ना ही आपल्या विचारांवर ठरलेली असते असं म्हणायला हरकत नाही. मॉरल ऑफ द स्टोरी की पाणी जपून वापरायला हवं, कारण जल है तो कल है, जल है तो जीवन है असं आपण नेहमीच म्हणतो. पण हे नुसतं म्हणून, वाचून, बघून चालणार नाही आहे, तर ते प्रत्यक्ष कृतीत आणणं गरजेचं आहे. कारण पाणी हेच आपलं जीवन आहे. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.